आलेल्या सर्व श्रीराम भक्तांचे जगदंबा मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा उत्सवाचा अनुभव घेणार आहोत ज्याच्यासाठी संपूर्ण नाशिक नगरी एकाच ठिकाणी जमा होते. तर आज आपण बघणार आहोत प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पंचवटी, जिथे दरवर्षी श्रीराम रथ व गरुड रथ मोठ्या उत्सवात साजरी केला जातो. हा रथ केवळ लाकडाचा बनलेला नसून तो भक्तांच्या श्रद्धेचा प्रतीक आहे. या रथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या काळातही हा रथ भाविक स्वतःच्या हाताने ओढतात. जय श्रीरामांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. हा रथ पंचवटीतील मुख्य मार्गावरून फिरला जातो. जागोजागी काढलेल्या रांगोळ्या, फुलांची सजावट आणि भक्तांचा उत्साह खरोखर बघण्यासारखा असतो. नाशिक पोलीस प्रशासनाकडून यासाठी चोख बंदोबस्त आणि वाहतुकीचे उत्तम नियोजन केले जाते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काळाराम मंदिरापासून रथाची मिरवणूक सुरू होते, जी संपूर्ण पंचवटी फिरवली जाते. तसेच काळाराम संस्थानचे उपस्थित असलेले विश्वस्त यांनी स्टेजवर येण्याचे करावे. हे तत्व असलेले आहे ते काय 2 मिनिटं द्यावे. आपल्या समोर आपल्या समाजाचे आणि त्याचबरोबर रथाचे जे मानकरी आहेत या सर्वांना समर्पित अशी
श्रीराम रथ व गरुड रथ उत्सवाची सुरुवात कशी झाली? सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपेगवाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला. या रथाच्या देखभालीची जबाबदारी पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे सोपवली. तर कशी वाटली नाशिकच्या श्रीराम रथ व गरुड उत्सवाची 250 वर्षाची परंपरा?